आपल्या पोटचा गोळा असलेलं लेकरू कितीही सुरक्षित ठिकाणी खेळत असलं तरी एक दोन मिनिटंही ते खेळता खेळता कुठे दिसेनासं झालं तर आपला जीव हा टांगणीला लागतो. नसरापूर मध्ये सुद्धा 1 मे रोजी असंच काहीसं घडलं. घराच्या अंगणात खेळत असलेली चिमुकली बराच वेळ घरी आली नाही, अंगणातही दिसेनाशी झाली. कुठेतरी असेल अशा समजुतीने सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली. पण नंतर जे काही घडलं त्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. भोरमधील नसरापूर इथे अवघ्या 3.5 ते 4 वर्षांच्या चिमुरडीवर 65 वर्षीय हैवानाने अमानुष अत्याचार केला आणि त्यानंतर त्या चिमुकलीला दगडाने ठेचून तिचा निष्पाप असा देह शेणाच्या ढिगाऱ्यात टाकला. पण त्या ढिगाऱ्याखाली खरं तर एका आईचं काळीज लपवलं गेलं. एका बापाचं जगणं त्या सगळ्यामुळे उद्ध्वस्त झालं आणि माणुसकी सुद्धा त्याच दगडाने ठेचली गेली. त्या चिमुरडीला अजून जग बघायचं होतं, आईच्या कुशीत निजायचं होतं, बोबड्या बोलांनी घर दुमदुमवायचं होतं. पण एका नराधमाच्या विकृतीने तिचं सगळं जगणं हे हिरावून घेतलं. या निष्पाप लेकरासोबत नेमकं काय घडलं पाहूयात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी ही निरागस चिमुरडी आपल्या आजीकडे गावी राहायला आलेली. नसरापूर मधील घरासमोरच्या अंगणात सोबतच्या लहान मुलांसोबत खेळण्यात ती रमून गेली होती. त्याच वेळी 65 वर्षांचा भीमा कांबळे नावाचा एक नराधम तिथे आला. त्याने त्या निरागस मुलीला चल तुला गाईचं वासरू दाखवतो असं सांगून आपल्यासोबत नेलं. पण त्या चिमुरडीला काय माहित की आपण ज्याच्या हाताला धरून जातोय तो माणूस नाही तर सैतान आहे. तो तिला जवळचा असलेल्या एका गोठ्यात घेऊन गेला आणि तिच्यावर त्याने नको ते कृत्य करत अत्याचार केले. तिने ओरडू नये किंवा कोणाला सांगू नये या भीतीने त्याने तिथेच पडलेला एक दगड त्या लेकराच्या डोक्यात घालून तिची निर्घृण अशी हत्या केली. इतक्यावरही तो थांबला नाही तर आपलं राक्षसी कृत्य लपवण्यासाठी त्याने तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला आणि तिथून स्वतः मात्र पसार झाला. मात्र बराच वेळ झाला तरी मुलगी घरात न आल्यामुळे आजीने आणि कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. संपूर्ण गावात आवाज देऊन सुद्धा मुलगी सापडत नव्हती. तेव्हा ग्रामस्थ सुद्धा मदतीला धावले आणि परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात झाली. त्या फुटेजमध्ये 3:12 सुमारास तो 65 वर्षीय नराधम त्या चिमुरडीचा हात पकडून गोठ्याच्या दिशेने नेताना स्पष्टपणे दिसून आला. हे फुटेज मिळताच ग्रामस्थांनी त्या गोठ्याकडे धाव घेतली. गोठ्यात शोध सुरू असताना शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्या चिमुकलीचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. हा भयानक प्रकार पाहून संपूर्ण गावकरी हे हादरून गेले. तपासादरम्यान या भीमा कांबळेचे जुने विकृत कांड हे उघड झालेत, ज्याने तुमचंही डोकं चक्रावून जाईल. आरोपीने यापूर्वी स्वतःच्या सख्या भावाच्या मुलीवर अत्याचार केला होता. इतकंच नाही तर एका 75 वर्षांच्या वृद्ध महिलेसोबतही त्याने अशाच प्रकारचं घृणास्पद कृत्य केलेलं. या गुन्ह्यांसाठी तो शिक्षा भोगून 5-6 वर्षांपूर्वीच जामिनावर सुटला होता. 1998 आणि 2015 मध्ये सुद्धा त्याच्यावर गंभीर गुन्हे हे दाखल झाले होते. पण पुराव्यांअभावी आणि इतर कारणांमुळे तो तेव्हा सुद्धा सुटला. जर त्याच वेळी या नराधमावर कठोर कारवाई झाली असती तर कदाचित आज ही 4 वर्षांची चिमुकली छिन्न विछिन्न अवस्थेत शेणाच्या ढिगाऱ्याखाली सापडली नसती. या घटनेनंतर नसरापूर गावात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त ग्रामस्थ आणि महिलांनी चिमुरडीचा मृतदेह थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर आणून ठेवला. जोपर्यंत आरोपीला आमच्या ताब्यात देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. आणि ही मागणी पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी मुंबई-बेंगलोर हायवेवर रास्ता रोको आंदोलन केलं. या सगळ्या दरम्यान महिला या प्रचंड आक्रमक झाल्यात. आमच्या चिमुरड्या सुरक्षित नसतील तर आम्हाला लाडकी बहीण म्हणवून घेण्याचा काय फायदा असा सवाल त्यांनी थेट सरकारला विचारलाय. तसंच आरोपीला आमच्या हवाली करा, आम्हीच त्याचा न्याय करतो अशी मागणी सुद्धा सर्व ग्रामस्थ करतायत. आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी 2 मे रोजी नसरापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. तसंच पोलिसांनी अवघ्या 1.5 ते 2 तासात नदीकाठी लपून बसलेल्या भीमा कांबळेला ताब्यात घेऊन आणि त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत हत्येचे गंभीर गुन्हे हे दाखल केलेत. तसंच एसपी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले की या प्रकरणाचा तपास हा जलद गतीने केला जाईल. येत्या 15 दिवसात न्यायालयात चार्जशीट सादर करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल, जेणेकरून नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळेल. तसंच सध्या फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळावरून सगळे पुरावे गोळा करतेय. या प्रकरणी शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे,
यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्यात? खरंच अपेक्षा करण्यासारखी परिस्थिती आहे का? जिथे प्रत्येक जण स्वतःचा ढोल वाजवण्यात मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यात आणि मी किती शक्तिशाली आहे हे ठसवण्यात व्यस्त आहे, तिकडे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालंय. हे 4 वर्षांचं बाळ सुरक्षित नाही. 4 वर्षांच्या लेकराला सुरक्षित सोडलं जात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागितला जात नाही आणि मागू सुद्धा नाही. कारण आपल्याला माहितीये गृहमंत्र्यांना या गोष्टींचा काही फरकच पडत नाही. त्यांना देणं घेणं नाही. काही झालं तरी गृहमंत्री राजीनामा देणार नाहीत. आम्ही प्रकरणाच्या मुळाशी जाऊ म्हणणं या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं, त्याला झळ लागली, आपण एका असुरक्षित राज्यात आहोत याचं भान आपल्याला असलं पाहिजे, असं अंधारे यांनी म्हटलंय. नसरापूरची ही घटना केवळ एका उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबापुरती मर्यादित नाहीये, तर आपल्या समाजातल्या प्रत्येक चिमुकल्या जीवाच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे. जर आजही आपण जागे झालो नाही तर उद्या पुन्हा एखाद्या आईची कुशी दुर्दैवाने रिकामी होईल आणि तेव्हा आपलं मौन सुद्धा त्या अपराधात सहभागी असेल.